तुम्ही तुमचा निषेध दाखवता, त्याच्यामध्ये थोडासा संयम पण ठेवायला पाहिजे. आणि हेही तुम्ही लक्षात घ्या की आपल्याबरोबर जसे मागासवर्गीय, दलित आहेत, आदिवासी आहेत, मुसलमान आहेत, त्याप्रमाणे मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत. इथे सुद्धा अनेक बसलेले आहेत. इथे सुद्धा माझ्या समोर वरती आणि खाली बसलेले आहेत. मतदारसंघातील माझ्या निवडणुकीचं सारथ्य ज्यांनी केलं ते सगळा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते, ज्यांना आजपर्यंत शिव्या खायला लागतात फोनवरून, मेसेज. आणि आता परत आणखी मग काय झालं तुमच्या भुजबळांचं वगैरे, सगळे काय डोळ्यामध्ये अश्रू त्यांच्या येतात. मोठी मोठी माणसं आहेत. त्यामुळे असं समजायचं नाही ही माणसं सगळी आपल्या बरोबर आहेत. अरे आपण एवढंच काय, महात्मा ज्योतिराव फुलांबरोबर सुद्धा काम करताना सावित्रीबाई फुलांचं जे काही शाळा निघाली ती भिड्यांच्या वाड्यात, म्हणजे भिडे ब्राह्मणच होते. अशा अनेक, एक नाही दोन नाही, अनेक ब्राह्मण जे आहेत चिपळूणकरांपासून सगळे अनेक वेगवेगळे जे आहेत, परांजपे वगैरे, त्यांनी मदत केली ना. पण काही लोकांची मनोवृत्ती जे अनेक लोकांची मनोवृत्ती जी कोत्या छोटी असते, काही थोडे तरी लोक त्याच्यामध्ये असे असतात की जे समजदार असतात, की त्यांना वाटतं की नाही हे बरोबर नाही, हे चूक आहे. महिलांच्या शिक्षणाला, मुलींच्या शाळेला विरोध करणारे हे तुमच्या आमच्यातले सुद्धा लोक होते. आणि कट्टर जे पक्षाचे आपण जे म्हणतो ना ते सुद्धा होते. पण सपोर्ट करणाऱ्यामध्ये सुद्धा मुस्लिम धर्माची जे आमची फातिमा बी शेख सुद्धा होती. आणि त्याचबरोबर जे आहे आपल्या जागा देणारे जे आहेत ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा होते. त्यामुळे सगळेच आपले दुश्मन आहेत नाही. आपले दुश्मन जे एका आमच्या विरोधात आम्हाला संपवायला निघालेले आहेत त्यांना आमचा विरोध आहे. त्यांना हे समतेचं चक्र उलट फिरवायचं आहे, त्यांना माझा विरोध आहे. जात-पात नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. शेवटी आरक्षण हे आहे काय आणि कशासाठी आहे मी ते किती वेळा सांगितलं. आरक्षणाने एका दिवसात, एका वर्षात, 5 वर्षामध्ये सगळे प्रश्न सुटत नाही. आणि सगळे प्रश्न सुटले असते तर आमचे दलित आणि आदिवासींना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसभेत, विधानसभेत आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. आपल्याला कितीतरी दलित समाजाचे आहेत कलेक्टर, एसपी सापडतील, आदिवासी समाजाचे सापडतील. पण आज आहे त्या झोपडपट्ट्यात गेलं तर तेच माझे गरीब बांधव दलित आदिवासीच सापडतात. पण असा एक भ्रम करून दिला की बस आरक्षण मिळालं की ताबडतोब सोन्याची कौल आपल्या घरावर बसणार आहे. आरक्षणाचा हेतू बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्यांचा होता, खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून त्या. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यावेळेला म्हटलं की कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. म्हणजे काय, सगळ्या जातींना जे आहे तुम्ही कामं वाटून द्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना शिक्षण द्या, समान न्याय द्या. ही जी मागासवर्गीय मंडळी जी आहे ही हळूहळू पुढे येतील, त्याच्यासाठी त्यांना आरक्षण द्या.